नमस्कार मित्रांनो, मी भीमराव कडळे पाटील. आज आपण इंडिया माझाच्या क्राईम स्टोरी रिपोर्टमध्ये सर्वांचं आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत भिवंडीमध्ये जी सर्वसामान्य कुटुंबातील दलित संकेत भोसले या 16 वर्षीय तरुणाचा जो खून झाला, याचा भयानक पद्धतीने असा खून झाला, यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. भिवंडी हा मुंबईचा भाग आहे. मुंबई हे गुन्हेगारीकरणाचं फार मोठं केंद्र आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहे, त्या शिंदे गटाचा शहर प्रमुख कैलास धोत्रे, भिवंडी शहर प्रमुख कैलास धोत्रे, या कैलास धोत्रेचा मुलगा देवा धोत्रे, या देवा धोत्रेचं आणि संकेत भोसले याचं किरकोळ कारणावरून कॉलेजमध्ये भांडण झालं होतं. हे किरकोळ भांडण बाचाबाचीपर्यंत जाऊन पोहोचलं होतं. बाचाबाची नंतर कॉलेजच्या काही तरुणांनीच हे भांडण मिटवलं होतं. संकेत भोसले याला वाटलं की आता हे भांडण आपलं मिटलेलं आहे. परंतु देवा भोसले जो भिवंडीचा शहर प्रमुख कैलास धोत्रे याचा मुलगा, शिंदे गटाच्या कैलास धोत्रे शहर प्रमुख यांचा मुलगा देवा धोत्रे याच्या बरोबर झालं होतं. परंतु या देवा धोत्रे याने त्याला असं वाटलं की आपलं कॉलेजच्या आवारात अपमान आपला झाला, अपमानजनक आपल्याला वागणूक मिळाली. हा राग डोक्यात ठेवून त्याने आपले वडील म्हणजे देवा धोत्रेचे वडील कैलास धोत्रे यांना घरी जाऊन ही सगळी कहाणी सांगितली. कैलास धोत्रे हा शिंदे गटाचा, शिवसेनेचा शहर प्रमुख असल्याने त्याच्या अंगामध्ये फार मोठा जोश होता. त्या जोशापोटी त्याने 10-12 कार्यकर्ते, गुंड कार्यकर्ते म्हणजे टोळी, कैलास धोत्रे हा टोळी चालवतो, या टोळीचा प्रमुख असल्याने त्यांनी 10-12 गुंड सोबत घेतले आणि गरीब कुटुंबातील 16 वर्षीय संकेत भोसले याचं पहिल्यांदा अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर त्याला 2-3 दिवस डांबून ठेवलं. त्याला डांबून ठेवल्यानंतर वाईट अशी वर्तणूक दिली. त्याला जबर मारहाण करण्यात आली. मारहाण करून त्याला नंतर सोडून दिलं. त्यानंतर त्याला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं आणि दवाखान्यात त्याच्यावरती उपचार सुरू झाले. आता यानंतरची स्टोरी माझा सहकारी प्रदीप कांबळे सांगत आहे. त्याच्या पाठीमागे त्याला जातीय वळण दिलं जातं. ते जातीय वळण हे शिंदे गटाचे जे कार्यकर्ते होते, कैलास धोत्रे, त्यांनी असंख्य गुंडांना घेऊन ते दलित मुलावर अत्याचार केला. त्यामुळे त्याला जातीय वळण दिलं जातं. त्याचबरोबर त्याला राजकीय वळण पण दिलं जातं. राजकीय वळण पण ते शिंदे गट आणि प्लस गरीब घराण्यात असल्यामुळे ते राजकीय वळण पण दिलं जातं. तर त्याकडे राजकीय व जातीय ह्या दृष्टिकोन न बघता त्यावर एक माणुसकीने बघितलं पाहिजे आणि संकेतला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. संकेत हा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. असे संकेतसारखे अनेक देशामध्ये आहेत, तर त्यांना पण न्याय आज मिळत नाही. तर संकेत हा एक गरीब आहे, होतकरू आहे आणि त्याला न्याय मिळालाच पाहिजे. ते एखाद्याकडे सत्ता असल्यामुळे ते काही पण गुंडगिरी प्रवृत्तीचं नाही केलं पाहिजे. त्याचबरोबर संकेत याच्यावरती मुंबईच्या चांगल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचार चांगल्या पद्धतीने झाले, परंतु संकेतला एवढी जबर मारहाण झाली होती की त्या मारहाणीतून तो सावरूच शकला नाही. संकेत वरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी देखील असं सांगितलं की संकेतला फार मारहाण करण्यात आली आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर वाईट कृत्य देखील करण्यात आली. त्यामुळे त्या मानसिक धक्क्यातून तो सावरू शकला नाही आणि त्याला झालेली मारहाण तो सहन करू शकला नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये मृत्यू झाला. सदर प्रकरण हे शिंदे गटाचा शहर प्रमुख असल्याने प्रकरण 2-4 दिवस हे दाबून ठेवलं होतं. पोलिसांनी देखील संकेत भोसले याचा खून झाल्यानंतर देखील गुन्हा दाखल केला नव्हता. ज्या भिवंडी शहराचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे, त्या पोलीस निरीक्षकाला देखील सदर प्रकरणी आरोपी केलं पाहिजे. म्हणजे दलित समाजावरती अन्याय होतो ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील असं वारंवार घडलेलं आहे आणि तक्रार घेण्यास पोलीस स्टेशन वारंवार टाळाटाळ करतं. आणि जेव्हा समाजाचा रेटा पुढे येतो, समाजाकडनं आंदोलनं केली जातात,
त्यावेळेस मात्र पोलीस गुन्हा दाखल करून घेतात. मग अशा गोष्टींकडं सरकार गांभीर्यानं कधीच पाहत नाही. दलिताचा खून झाला तर तो दलिताचा आहे किंवा भटक्याचा आहे म्हणून त्याला न्याय दिला जात नाही. परंतु एखाद्या दुसऱ्या उच्चवर्णीयाचा कोणाचा खून झाला तर सरकार मात्र तिथं तात्परतेने लगेच गुन्हा दाखल करतं, नको नको त्याला उचलून आणतं, त्या घरच्या लोकांना त्रास देतं, पोलीस आईमाईवरती शिव्या घालतात, बहिणीवरती शिव्या घालतात, वाईट वाईट बोलतात. म्हणजे दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, अशा समाजाला एक न्याय आणि इतर उच्चवर्णीय समाजाला एक न्याय, म्हणजे अशी पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद आहे. अशा निर्लज्ज पोलीस अधिकाऱ्यावरती तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तसंच देशामध्ये जे दलित समाजावरती, आदिवासी समाजावरती जे वारंवार अशा घटना घडत आहेत, या घटनेला पोलीस प्रशासन देखील तेवढंच जबाबदार आहे. ज्या भागामध्ये घटना घडली त्या भागामधल्या पोलीस इन्स्पेक्टरला सस्पेंड केला पाहिजे, तिथल्या पोलीस स्टेशनच्या DYSP वरती कारवाई केली पाहिजे, SP वरती कारवाई केली पाहिजे, तरच अशा घटनांना आळा बसेल. पोलीस स्टेशन अशा गुन्हेगारांना संरक्षण देतं, त्यामुळेच अशा वेळोवेळी घटना घडतात. त्यामुळं पोलिसांवरतीच वचक निर्माण झाला पाहिजे, पोलिसांवरच कारवाई झाली पाहिजे. हे कधी शक्य होऊ शकतं? जोपर्यंत हे सरकार, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, जोपर्यंत हे सरकार अस्तित्वात असते तोपर्यंत दलित, आदिवासी, सर्वसामान्य कुटुंब किंवा गोरगरीब, तो कुठल्या पण जातीचा असू द्या, माळी, मराठी, धनगर, कुठल्याही जातीचा असू द्या, गरीब माणसाला कधीही न्याय मिळणार नाही. न्याय हा मिळत नसतो, न्याय हा हिसकावून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी सजग झालं पाहिजे, सर्व समाजाने सजग झालं पाहिजे आणि कायदा अभ्यासला पाहिजे, सर्व लोकांनी अभ्यासला पाहिजे. एखाद्या पोलीस इन्स्पेक्टरने जर तुमचा गुन्हा दाखल करून नाही घेतला तर त्याच्या देखील विरोधात प्राधिकरणाकडे गुन्हा दाखल त्याच्यावरती देखील केला पाहिजे. तसंच न्यायालयात देखील